नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS2. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, नवीन आणि गंभीर विषय मी आपल्या समोर आलेला आहे. तो म्हणजे राज्यामध्ये एक स्टंट चाललेला आहे. राजकीय घडामोडी घडतायत, अनेक समाजाचे आंदोलन आरक्षणाच्या संदर्भात घडतायत. अशा वेळी मात्र एक सोशल मीडियावर काही कार्यकर्ते किंवा काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा काही समाज बांधव असतील. आता कुठलाही समाज बांधव जर म्हटला तर तो कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा त्याला मानणारा तो कार्यकर्ता असतो. परंतु एक सोशल मीडियावर एक व्हायरल पोस्ट होती, ती म्हणजे अशी की जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही नोटावर बटन दाबू किंवा आम्ही त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकू. मित्रांनो, नोटा म्हणजे जो काही मतदानाची पेटी आहे, मतपेटी आहे किंवा बॅलेट पेपर असेल. आता बॅलेट पेपर तर राहिला नाहीच, काही ठराविक निवडणुकांमध्ये आहे छोट्या, परंतु त्या मतपेटीवर सगळ्यात शेवटचं बटन असतं ते म्हणजे नोटा याचा अर्थ असा की जे निवडणुकीला उमेदवार उभा राहिलेले आहेत त्यापैकी एकही उमेदवाराला आम्हाला मतदान करायचं नाही, कारण त्यापैकी एकही आमच्या आवडीचा नेता नाही, असा त्याचा अर्थ. आणि म्हणून नोटाला जर आपण मतदान केलं तर ते कोणत्याही उमेदवाराला मतदान होत नाही, ते मतदान विरोधात मतदान होतं, असा त्याचा अर्थ. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मतदानावर बहिष्कार. मित्रांनो, यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे. कोट्यावधीचा मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहत असताना अनेक नेत्यांना आरक्षणाच्या संदर्भात मागणी करून गावबंदी करण्यात आलेली आहे. अनेक नव्हे, राज्यातल्या प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक गटाच्या नेत्याला गावबंदी करण्यात आलेली आहे आणि त्याला सुद्धा परिणाम नेत्यांना भोगावा लागलेला ही परिस्थिती आहे. याच वेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या होत्या. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी, समाज बांधवांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी बहिष्कार टाकला, त्यांचं मतदान झालं नाही, परंतु इतर लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि त्यांना कमी मतं मिळाली तरी सुद्धा ते विजयी झालेले आहेत. हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून जो काही ट्रोल चाललेला आहे, जी काही सोशल मीडियावर जी चाललेलं आहे की नोटा आणि बहिष्कार आम्ही टाकू, मित्रांनो, जर तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकला किंवा तुम्ही नोटाचं बटन जर दाबलं तर याचा फायदा कोणाला होणार आहे आणि नुकसान कोणाला होणार आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा तो गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यासोबत धनगर समाजाला सुद्धा आदिवासीच्या कोट्यामधून त्या ठिकाणी आरक्षण पाहिजे, ते सुद्धा त्या ठिकाणी लढा देत आहेत. अशा वेळी ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी आदिवासी समाज हे आपलं आरक्षण वाचवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. या परिस्थितीमध्ये याचा परिणाम ज्यांना आरक्षण लागू आहे त्यांच्यावर अधिक होत नाही, परंतु ज्यांना आरक्षण पाहिजे तो कोट्यावधीचा मराठा समाज आज आरक्षणासाठी शासनाच्या विरोधात लढा देतोय आणि हे सरकार आपल्याला आरक्षण देत नाही. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांचा रोष जाताना त्या ठिकाणी दिसतोय. विशेष म्हणजे सरकारमध्ये असलेले एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा अधिक रोष हा भाजपवर जातोय. त्यानंतर अजित पवार गटही सत्तेमध्ये आहे, त्यांच्याही विरोधात मराठा समाजाचा रोष त्या ठिकाणी जातोय आणि त्याचा परिणाम एकनाथराव शिंदे यांच्याही शिवसेनेच्या गटाला मराठा समाजाचा रोष त्या ठिकाणी स्वीकारावा लागतोय. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. मित्रांनो, असं जर असेल तर सध्याचं जे राज्य सरकार आहे तिन्ही पक्षांचं, यांच्या विरोधात हा कोट्यावधीच्या संख्येनं असलेला मराठा समाज हा विरोधात जातोय आणि त्यांच्या सोबतच ओबीसी नेतृत्वावर जे कोणी ओबीसी नेते म्हणतायत, 300-350 जातीचे आम्ही नेते म्हणतायत, त्या गटामधल्या अनेक जातींचे लोक हे त्या नेत्यांच्या सुद्धा विरोधात मतदान करणार आहेत. असा जर सगळा जनसमुदाय जर मतदानावर बहिष्कार टाकत असेल तर याचा फायदा हा सत्ताधाऱ्यांनाच अधिक होणार आहे, भारतीय जनता पार्टीलाच अधिक होईल असं चित्र या ठिकाणी दिसतंय. कारण तो गट आणि तो वर्ग भाजपच्या विरोधात गेलेला आहे, त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात जातोय आणि जर त्यांनी मतदान केलं तर त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा पराभव होईल, कारण त्यांच्या विरोधात ते मतदान जाईल आणि त्यांच्या विरोधात जर ते मतदान जाणार असेल तर ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाईल किंबहुना काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर जाईल. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या गटात असेल त्या ठिकाणी तो अधिक जाईल किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा काही प्रमाणात ते मतदान जाईल. याचा परिणाम असा होईल की सत्ताधारी असलेली महायुती ही राज्यातून पराभूत होईल आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा राज्यात सत्तेत येईल असं चित्र या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून जर हा मतदार मतदानावर जर बहिष्कार टाकत असेल किंवा हा नोटावर बटन दाबत असेल तर हे मतदान महाविकास आघाडीकडे जाणार नाही. परिणामी महायुतीचं म्हणजे भाजप आणि त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षाचं पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकार येईल असं चित्र राजकीय विश्लेषक या ठिकाणी व्यक्त करतायत. आणि म्हणूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कोणी भक्तुल्य असतील, मी भक्तुल्य आवर्जून म्हणतोय कारण सध्या भक्तुल्य कुणाला म्हणतात किंवा भक्त कुणाला म्हणतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे 20 पैशाच्या आधारावर मेसेज पाठवणारे जे काही ट्रोलर आहेत हे मात्र या ठिकाणी आपण मतदानावर बहिष्कार टाकू, आपण नोटाचं बटन दाबू, अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये घुसून
वास्तविक पाहता तेही मराठा समाजाचेच बांधव आहेत. त्यामध्ये घुसून ते अशा पद्धतीचं सोशल मीडियावर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि याला मराठा समाज बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात नाही पण काही अंशी बळी पडल्याचं चित्र आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत याबाबत कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. या मतदानावर बहिष्कार टाकायचा असंही ते म्हटलेलं नाहीत, नोटावर बटन दाबायचं असंही ते म्हटलेलं नाही. एवढंच नाही तर मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर या नेत्यांना पुन्हा विधानसभेमध्ये आम्ही पोहोचू देणार नाही असं त्यांचं वाक्य आहे. याचा अर्थ असा की आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू आणि तुम्हाला पाडू असं मनोज जरांगे पाटील यांचा तो इशारा आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांची भूमिका मतदानावर बहिष्कार आणि नोटा ही नक्कीच नाही. मग असं वातावरण मराठा समाजातलेच काही बांधव का निर्माण करतायत हा संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगेन, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला मतदान करावंच लागेल. मतदान हा आपला अधिकार आहे, मतदान हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे कुठल्याही मतदानावर बहिष्कार टाकू नका किंवा नोटाचं बटन आपण दाबू नका. जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी विरोधात वाटेल त्याच्या विरोधात मतदान करा, जो आपला वाटेल त्याला मतदान करा. आणि एवढंच नसेल, दोन्ही आपल्याला खटकत असतील तर दगडापेक्षा वीट मऊ अशा पद्धतीची उक्ती जी आहे त्या पद्धतीनं जो सर्वात जास्त विरोधक आहे त्याला बाजूला सारून जो कमी प्रमाणात विरोध करतो किंवा आपल्या फायद्याचा होऊ शकतो असं वाटत असेल तर त्या बाजूने आपण मतदान करा. मात्र मतदानावर बहिष्कार हा पर्याय होऊ शकत नाही. मित्रांनो, नोटा जो बटन आहे यापैकी कोणी नाही याचं सुद्धा एक अनन्यसाधारण महत्व आहे. ते सुद्धा महत्व आहे कारण जर उमेदवार आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघात जर 10 असतील आणि जर नोटाचं बटन जर अधिक प्रमाणावर जर त्या ठिकाणी दबलं असेल तर त्या 10 उमेदवारांपैकी जो सर्वोच्च मतदान पडलेला उमेदवार आहे त्यापेक्षा अधिकचं मतदान जर नोटाला पडलं तर याचा अर्थ असा की हे सगळेच्या सगळे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले, कारण त्यांना सगळ्या लोकांनी अधिक मतांनी नाकारलं असा त्याचा अर्थ होतो आणि या उमेदवारांना त्या ठिकाणी अपात्र ठरवलं जातं. हे नोटाचं महत्व आहे. परंतु हे कधी होईल? जर त्या मतदारसंघातल्या उमेदवारांपेक्षा अधिक मत नोटावर पडलं तर. परंतु आज राज्यातली स्थिती जर पाहिली तर प्रत्येक समाज, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या नेत्याच्या पाठीमागं हा विखुरलेला आहे आणि त्या ठिकाणी एखादा समाज जरी एकवटला तरी त्या समाजाचं पूर्ण मतदान जर आपण काढलं तर ते त्या सगळ्या उमेदवारांपेक्षा किंवा अधिक ज्याला मतदान पडतं त्यापेक्षा अधिक नोटावर पडेल का हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून नोटा हा पर्याय होणार नाही. जो विरोध करतो, जो नकोय किंवा जो विकास काम करत नाही किंवा तो समाजाच्या हिताचं काम करत नाही किंवा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करतो अशा उमेदवाराला किंवा तो भ्रष्टाचारी आहे किंवा तो आरोपी आहे किंवा तो गुन्हेगार आहे त्याला बाजूला सारून त्याच्यापेक्षा चांगल्या चारित्र्याचं आणि समाजाच्या हिताचं काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमागं आपण उभा राहणं, मतदान करणं हे आपलं क्रमप्राप्त कर्तव्य त्या ठिकाणी ठरतं. आणि म्हणूनच नोटा आणि बहिष्कार हा आपला पर्याय होऊ शकत नाही. लोकशाही बुलंद ठेवायची, ती वाचवायची असेल तर तुम्हाला मतदान करावं लागेल. या उलट अधिकच्या संख्येनं तुम्हाला मतदान करावं लागेल. जे मतदानापासून वंचित राहतात किंवा मतदानापासून दूर राहतात त्यांना घरातून बाहेर काढून तुम्हाला मतपेट्यांपर्यंत त्यांना पोहोचावं लागेल आणि तुमच्या विचारसरणीनं त्यांना प्रेरित करून तुम्ही सांगताय किंवा त्यांना पटतंय त्या उमेदवाराच्या पाठीशी त्यांना मतदान द्यावं लागेल आणि तुम्हाला त्याला भाग पाडावं लागेल. अशी कृती भविष्यात तुम्हाला करावी लागेल. बहिष्कार आणि नोटा हा पर्याय तुम्ही निवडू नका, मतदान करा हे मला आपल्याला सांगावं लागतंय. कारण याचा परिणाम असा होईल की जर तुम्ही ज्याच्या विरोधात नाराज आहात त्याच्याच विरोधात जर तुम्ही बहिष्कार टाकताय, नोटावर मतदान करताय, याचा अर्थ एक प्रकारे तुम्ही ज्याला विरोध करतायत त्यालाच पाठबळ देतायत आणि त्यालाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत असा त्याचा अर्थ निघतो. आणि म्हणून हे राजकीय मंडळींचं जे काही कूटनीती षडयंत्र आहे हे ओळखा. ज्या पक्षाची मंडळी सोशल मीडियावर 20 पैसे आणि 40 पैशाचे मेसेज पाठवणारी ट्रोल कंपनी त्या ठिकाणी जमवतायत त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियातून ही पोस्ट व्हायरल केल्या जाते की आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही बहिष्कार टाकू आणि नोटा बटन दाबू. मित्रांनो, हा पर्याय नाही. जरांगे पाटील सुद्धा हा तुम्हाला पर्याय देणार नाही. या सोबतच ओबीसी समाज सुद्धा जर आमच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकू अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. वास्तविक पाहता ते ओबीसी समाजातले जरी घटक असले तरी ते कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या आदेशावर त्या ठिकाणी पोस्ट करतायत हे आपल्या लक्षात येत आहे. आणि म्हणून अशा जे कोणी पोस्ट करते असतील ह्याचा पूर्ण तुम्ही त्या ठिकाणी प्रोफाईल चेक करा. तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याची भूमिका काय, त्याची प्रामाणिक भूमिका आहे का हे आपल्याला लक्षात येईल. आणि मग सतसत विवेक बुद्धीनं नोटा आणि बहिष्कार टाकण्याऐवजी आपल्याला
जो उमेदवार पटेल, जो उमेदवार आपल्याला आवडेल, जो समाजाच्या हिताचं काम करण्यास वाटेल त्याच्या पाठीशी उभा राहा, त्याला मतदान करा, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कारण तुमचा बहिष्कार आणि तुमचा नोटा हा सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी फायद्याचा ठरेल. ज्यांच्या विरोधात तुम्ही हे आंदोलन करतायत, कारण त्यांच्याकडे सध्या अधिकार आहे, त्यांनी ते आरक्षण द्यायचं असतं, ते जर त्यांनी दिलं नसेल तर त्यांच्या विरोधात निश्चितपणे तुम्ही काम करा. त्याही राजकीय पक्षामध्ये तुमच्या समाजाच्या हिताचे काम करणारी मंडळी असेल तर त्यांच्याही सोबत तुम्ही निश्चितपणे राहा. कुणाला मतदान करा, कुणाला विरोध करा हे सांगणं डीएस न्यूजचं काम नाही. परंतु नोटा आणि बहिष्कार हा पर्याय होऊ शकत नाही. तुम्ही मतदान करा, तुमच्या विचाराच्या माणसाला मतदान करा, एवढंच या ठिकाणी सांगेल. परंतु कुणाच्याही भूलथापाला आणि अफवांना बळी पडू नका, हे आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करेल. आणि म्हणून मित्रांनो, मी हा जे काही विषय आहे या विषयावर मी माझं मत व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतं की एखाद्या सरकारकडून आपली मागणी मान्य होत नसेल तर त्या मतदानावर बहिष्कार टाकणं किंवा नोटाचं बटन दाबणं हे आपल्याला योग्य वाटतं का, याविषयी आपली प्रतिक्रिया आपण अवश्य द्या. कारण तुम्ही महाराष्ट्रातली प्रतिक्रिया देतायत आणि महाराष्ट्र तुमची प्रतिक्रिया पाहतोय, जी आमच्यासाठी अत्यंत महत्वाची. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.